नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत ही केवळ ग्रामीण क्रीडा स्पर्धा नाही, तर गावगाच्या प्रतिष्ठेचा आणि भावनेचा मुद्दा आहे. या परंपरेला जपताना काही वेळा गोंधळ आणि राजकीय समीकरण मैदानावर पोहोचतात. अलीकडच्या काळात या सगळ्या घडामोडी सर्वाधिक चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे राहुल पाटील. बेळगाव हिंदकेसरी, पनवेल कोर्टातील वादग्रस्त केस आणि सोशल मीडियावरील व्हायरल शॉर्ट्समुळे ते आज बैलगाडा विश्वातील सर्वाधिक चर्चेतले व्यक्तिमत्व झाले आहेत. बैलगाडा शर्यतीत झालेल्या गोंधळानंतर राहुल पाटील यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं. काहींनी थेट आरोप केला की भांडण उकरून काढण्यात त्यांचा हात आहे, तर समर्थकांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्यांचं समर्थन केलं. स्वतः पाटील यांनी ठाम शब्दात उत्तर दिलं, मी कोणाच्याही वाट्याला जात नाही. मी अड्ड्यावर मी आपलं घर समजून वागतो. माझं नाव भांडणात का ओढलं जात आहे हे मला कळत नाही. त्यांनी स्वतःवर झालेले आरोप फेटाळून लावताना विरोधकांना थेट इशारा दिला, जेव्हा माझ्या अंगावर कोणी आलं तेव्हा मी गप्प बसणार नाही, मी पण कोणाला सोडणार नाही. या वक्तव्यामुळे सोशल मीडियावरती अक्षरशः खळबळ उडाली. राहुल पाटीलच्या अड्ड्यावर उपस्थित तेथे भांडण होणारच हे समीकरण बनल्यानं राहुल केला जातो. राहुल पाटील भांडण करतोय. अरे माझी इज्जती रुद्रा, मी 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 कोणाला वाकणारा नाहीये ना, मी स्वतःहून कोणाला वाईट बोलणारा नाहीये. जेव्हा मला कोणी हे करणार, माझ्या अंगाशी कोणी येणार, तर मी पण नाही कोणाला सोडणार. पण माझ्या शेपटीवर पाय ठेवला नाही तर माझ्यावर आरोप का, या वाक्यावर आधारित असंख्य शॉर्ट तयार झाले आणि लाखो व्ह्यूज मिळवले. यूट्यूबर तर राहुलभाई पाटील 1001 किंग ऑफ मथुर या नावाने अपलोड केलेल्या शॉर्ट्सला तब्बल दशलक्ष व्ह्यूज मिळाले. बेनजोड किंग मथुर 1001 आणि राहुल पाटील भाई या व्हिडिओला 3.2 लक्ष व्ह्यूज मिळाले. तर राहुल दादा पाटील अँग्री या क्लिपला 2 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले. याशिवाय राहुल भाई करतोय दावा न लाखाचा बक्षीस लावा या गाण्याला तब्बल 14 लाखाहून अधिक प्रेक्षकांनी पाहिले, ज्यामुळे राहुल पाटील यांचं नाव गावाबाहेर राज्यभर गाजलं. केवळ सकारात्मक चर्चाच नव्हे तर काही वादग्रस्त घटनामुळे देखील त्यांचं नाव हेडलाईनमध्ये आलं. पनवेलमध्ये आर्म्स ॲक्ट अन्वये त्यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल झाल्याची बातमी वादळवार लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर झळकली आणि या व्हिडिओला 5.5 लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले. याचबरोबर राहुल पाटील असतील हातवारे या नावाने आलेल्या व्हिडिओवरून देखील प्रचंड चर्चा रंगली. समर्थकांनी षडयंत्र असल्याचं म्हटलं तर विरोधकांनी हा पाटलांचा खरा चेहरा असल्याचं ठामपणे सांगितलं. यूट्यूबर राहुल पाटील यांची संबंधित जवळपास प्रत्येक व्हिडिओला मथुर 1001 बैलगाडा शर्यत किंग मथुर महाराष्ट्र असे टॅग दिले आहेत. हेच दाखवून देतं की त्यांच्या नावाभोवती एक वेगळा ब्रँड निर्माण झाला आहे. मथुर 1001 हा केवळ गाडीचा नंबर राहिलेला नाही, तर तो एक ओळख, एक ब्रँड बनला आहे. सोशल मीडियावर राहुल पाटील 1001 मथुर बैलगाडा शर्यत हे हॅशटॅग वारंवार ट्रेंडिंगमध्ये जातात. इंस्टाग्रामवर त्यांचे शॉर्ट क्लिपना हजारोंच्या लाईक्स मिळतात, तर फेसबुकवर बैलगाडा म्हणजे लोकांचा उत्सव, इथे राजकारण नको अशा कमेंट सतत पाहायला मिळतात. एका बाजूला लोक त्यांना किंग ऑफ बैलगाडा शर्यत म्हणतात, तर दुसरीकडे काही गट त्यांच्यावर राजकारण ओढवल्याचा आरोप करतात. पण एक मात्र खरं आहे, प्रत्येक व्हिडिओला, मुलाखतीला आणि शर्यतीतील एंट्रीला लाखो व्ह्यूज मिळतात. नुकतीच झालेली राहुल पाटील मॅरेथॉन मुलाखत 2025 2 लाखाहून अधिक लोकांनी पाहिली. तर रॅपिड फायर इंटरव्ह्यू मथुर 1001ला सुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळाला. संपूर्ण प्रकरणाचं विश्लेषण केलं तर हे स्पष्ट होईल की राहुल पाटील 1001 हे केवळ बैलगाडा शर्यतीपुरते मर्यादित राहिलेले नाही, ते आता सोशल मीडियावर एक ब्रँड झाले आहेत. त्यांच्या प्रत्येक कृतीकडे समर्थक आणि विरोधक दोन्ही गटांचे लक्ष आहे. मैदानावर झालेलं भांडण असो, मुलाखतीतील वादग्रस्त वक्तव्य असो किंवा गाण्यातून दिलेला जावा, प्रत्येक घटना व्हायरल होते आणि लाखोंच्या चर्चेचा विषय बनते. अर्थात बैलगाडा शर्यतीच्या मैदानापासून ते यूट्यूबच्या स्क्रीनपर्यंत राहुल पाटील 1001 यांचं नाव राज्यभर गाजत आहे. समर्थक त्यांना धाडसी नेते म्हणतात, तर विरोधक त्यांच्यावरती राजकीय रंग चढवण्याचा आरोप करतात. मात्र एक गोष्ट नाकारता येत नाही, मथुर 1001 या नावाने सोशल मीडियावर जेवढं वादळ उठवलंय, जेवढं आजवर कोणीच केलं नव्हतं. पुढे या लोकप्रियतेचं राजकारणात रूपांतर होतं का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.